पुस्तकातील वाघ आता नुसता डरकाळी फोडणारा नाही, तर तो वर्गात प्रत्यक्ष फिरताना दिसणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर इथं शिक्षणाचे एक आधुनिक रूप पाहायला मिळत आहे। येथील सहाय्यक शिक्षक राजेश कोगदे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गाचे रूपांतर एका जिवंत जगात केले आहे। शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावे या उद्देशाने कोगदे सरांनी हा उपक्रम हाती घेतला आहे। पूर्वी शिक्षक फळ्यावर चित्र काढून किंवा व्हिडिओ दाखवून शिकवत असत, मात्र आता AI च्या मदतीने जंगली प्राणी, सरपटणारे जीव, अवकाशातील ग्रह तारे आणि विज्ञानातील अवघड प्रयोग विद्यार्थ्यांना त्रिमिती स्वरूपात अनुभवायला मिळत आहेत। विद्यार्थी आता केवळ ऐकत नाही, तर पाठातील घटकांशी संवाद साधू शकतात। पाठातील पात्रांना जिवंत करण्यासाठी व्हॉइस क्लोनिंग आणि चित्र अॅनिमेशन्सचा प्रभावी वापर केला जात आहे। भूगोलातील दुर्गम प्रदेश असो व अंतराळातील ग्रह, हे सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष अवतरत असल्याने विषय समजणे अधिक सोपे झाले आहे। मुलांनो, इकडे लक्ष द्या असं म्हणायची वेळ आता शिक्षकांवर येत नाहीये, कारण समोर दिसणाऱ्या विलोभनीय दृश्यांमुळे विद्यार्थी स्वतःहून अभ्यासात दंग होत आहेत। यामुळे शब्दांचे उच्चार, भाषा आणि विषयांची समज विकसित होण्यास मोठी मदत होत आहे। माझे बाबा म्हणतात की तुम्ही मुलं खूप भाग्यवान आहात, तुम्हाला अतिशय मनोरंजक पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते। आम्ही मुलांनी जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो। काल मी सरांना म्हटले, सर मला गृहतारे बघायचे आहेत, आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सरांनी मला गृहतारे दाखवले। आता शिकणे खूप आनंदी वाटू लागले। मला मासोळ्याचे पाण्यात तरंगणे खूप आवडते। मी सरांजवळ इच्छा बोलून दाखवली आणि सायंकाळी सरांनी आम्हाला वर्गात मासोळ्या पाण्यात कशा फिरतात ते दाखवले। आता मला घरी राहणे अजिबात आवडत नाही। शाळेच्या वेळी मी बाहेरगावी पण जात नाही। या अनोख्या प्रयोगांमुळे कदमापूर शाळेचे आणि शिक्षक राजेश कोगदे यांचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा देखील काट टाकत असल्याचं हे उत्तम उदाहरण ठरलं आहे।